माझं नाव शिरीष कुलकर्णी आणि आज आम्ही निघालोय पुण्याजवळच्या अशा एका ठिकाणी, अशा एका शंकराच्या मंदिरामध्ये जे ऐतिहासिक आहे आणि जे अतिशय जुनं शंकराचं मंदिर आहे. पुण्याच्या अगदी जवळ आहे. पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांनी तिथे भेट दिलेली असण्याची शक्यता आहे. तर आज आपण जाऊयात बनेश्वरला, जे पुण्याच्या जवळ नसरापूरपाशी आहे, साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आम्ही निघालेलो आहोत. सकाळचे साधारणतः 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही पुण्यावरनं निघालेलो आहोत. आता सध्या आहोत कात्रजच्या जवळ आणि इथून आम्ही निघालोय बनेश्वरला. झालेलो आहोत आता कात्रजच्या घाटामध्ये आणि एकदम मस्त वाटतंय. सगळीकडे लश ग्रीन आहे. नवीन जे फॉग लॅम्प्स आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलंय सकाळी सकाळी. तर आता आम्ही पोहोचलोय टोल नाक्याच्या जवळ आणि टोल नाक्याला सकाळी सकाळी बघा कशी गर्दी आहे, कारण बहुतेक एक मोठा ट्रेलर इथे थांबलाय आणि त्याच्यामुळे, आणि तो देखील अशा ठिकाणी थांबलाय ना की त्यामुळे सगळं जाम झालंय. ते उजवीकडे एक ट्रेलर आहे आणि डावीकडे एक ट्रेलर आहे. ओके, हायवे वरून आम्ही आता इथून लेफ्ट घेणार आहोत नसरापूर फाट्याला आणि ह्या पुलाच्या खालनं राईट घ्यायचा आहे बेसिकली. तर आता आम्ही हायवे सोडतोय. आता आपण आलेलो आहे बनेश्वर महादेव मंदिर इथे, आणि या कमानीतनं आतमध्ये जायचं आपल्याला. नसरापूर गाव क्रॉस केल्यानंतर लगेचच उजवीकडे हा रस्ता आहे. आणि पूर्वी रस्ता चांगला केला होता खरं या लोकांनी, त्याच्याही पूर्वी तर रस्ताच नव्हता. पायवाटी सारखं होतं सगळं. येस, तर ही ती कमान आहे बनेश्वर मंदिरासाठी जाणारी. तर आपण चाललोय आता श्री बनेश्वर मंदिराच्या आतमध्ये. हो, नमस्कार. नमस्कार. तर या मंदिराचे इथे जी शंकराची पिंड दिसतीये, या शंकराच्या पिंडीच्या इथे आतमध्ये आपल्याला हात घालून दर्शन घेता येतं आणि याच्या आतमध्ये देखील काही पिंडी आहेत. गुरुजी, इथे किती पिंडी आहेत? 5 पिंडी आहेत. याच्या आतमध्ये 5 पिंडी आहेत आणि सकाळी 10 वाजायच्या आतमध्ये इथे गुरुजींना विचारून मगच यायचं असतं. त्यावेळेस आपल्याला इथे आतमध्ये हात घालून दर्शन घेता येतं. याच्या आतमध्ये असा हात घालायचा असतो पाणी सोडतात आणि आतमध्ये हात घातल्यानंतर आपल्याला 5 पिंडींचं दर्शन होतं. पाणी सोडतो. हे मंदिर पेशवेकालीन आहे. पेशव्यांनी त्यावेळेस त्यांचं हे केलं. पंचलिंग आहे इथं. ते पंचलिंग स्वयंभू आहे आणि हे पाण्यावरती आहे. संपूर्ण मंदिरच पाण्यावरती बांधलेलं आहे. हा पाण्याचा शोध कुठनं पाणी येतं अजून कुणाला माहिती नाही. हे अद्भुत आहे. ह्याप्रमाणे असं कुठेही नाहीये की या पिंडीच्या खाली पंचलिंग आहे. लिंग काढल्यानंतर ते पंचलिंगाचं दर्शन होतं. हे पंचलिंगाचं दर्शन भाविकांनी सकाळी 10च्या आत घ्यावं, दुपारनंतर घेऊ नये, कारण आपण सुशीरभूत. आज इथे बनेश्वरला आलेलो आहे मी आणि सगळेजण मला इथे भेटलेले आहेत, जे आपले व्हिडिओज देखील बघतात आणि सगळ्यांनी मिळून माझा इथे थोडासा सन्मान केलाय, ज्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचा खूप मनापासून आभारी आहे. आणि या मंदिराची माहिती आत्ता आपण ऐकली आणि ह्या मंदिराच्या बद्दल अजून एक खासियत अशी आहे की काय म्हणतात त्याला, एक तर पहिली गोष्ट ह्याला पुरातन वारसा आहे, ऐतिहासिक मंदिर आहे आणि अत्यंत जागृत देवस्थान आहे. इथे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्या मनामधली जी इच्छा असते ती पूर्ण होण्याकरता मदत होते आणि याचा अनुभव मी स्वतः देखील घेतलेला आहे माझ्या लहानपणात. मी वेदमूर्ती
प्रणव कुलकर्णी गुरुजी, बनेश्वर मंदिरातले गुरुजी म्हणून काम इथे पुजारी म्हणून आहे. तर आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की आपण जे शिवलिंग दर्शन घेतो त्याच्या जे 5 शिवलिंग आहेत, पंचशिवलिंग, ते शिवाचे 5 तत्व आहेत. त्याचं ईशान, अघोर, वामदेव, तत्पुरुष आणि ईशान सद्योजात असे 5 तत्व त्याचे आहेत, 5 नाव आहेत. तुम्ही सकाळी 10च्या आधी जर आलात तर तुम्हाला त्याचा हात लावून दर्शन मिळतं 10 वाजेपर्यंत सकाळी. मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथे आल्यानंतर हा असा हत्ती आहे आणि या हत्तीच्या इथे खाली तुम्हाला ज्यावेळेस बघायला मिळतं इथे एक शंकराची पिंड आहे आणि या शंकराच्या पिंडीवरती भाविक लोक मोठ्या श्रद्धेने काय करतात, याच्यावरती 1 किंवा 2 रुपयाचे असे कॉईन टाकतात आणि जर समजा तो कॉईन त्या पिंडीवरती पडला तर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. ही ती पिंड तुम्ही बघू शकता. इथे पाण्याचे सुंदर कुंड आहेत आणि या कुंडांमध्ये अतिशय सुंदर असे मासे आहेत. इथे अजून एक कुंड आहे आणि या कुंडामध्ये तुम्हाला कासवं बघायला मिळतात. भरपूर कासवं आहेत या कुंडांमध्ये. मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर थोडंसं चालायचं 1-5 मिनिटं आणि त्यानंतर बघायला मिळतो हा असा सुंदर धबधबा, अतिशय सुंदर. सकाळचे वाजलेत 8. आमचं छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत बनेश्वर मधून. आता जस्ट नसरापूर मधनं आम्ही पास होतोय, नसरापूर गावामधनं. आता आम्ही कुठेतरी वाटेत थांबून ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग डायरेक्टली घरी जाऊ.